सध्या कोपरगाव शहराला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने सुभाषनगर भागातील नागरिकांनी शुक्रवारी नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपला रोष व्यक्त केला होता। त्यानंतर नगराध्यक्षांनी थेट साठवण तळे गाठून वस्तुस्थिती समोर मांडण्याचा प्रयत्न केला। कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्याने शहरात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे। धरणातून येणारे पाणी साठवण तलावात पोहोचतानाच अत्यंत खराब अवस्थेत येत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पराग संधान, नगरसेवक अनिल आव्हाड आणि संदीप देवकर यांनी नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत शहराच्या फिल्टरेशन प्लांट तसेच साठवण तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। पाहणी दरम्यान पाण्याची गुणवत्ता खालावल्याचे स्पष्ट दिसून आले। प्रशासनाकडून पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक ती प्रक्रिया केली जात असली तरी मूळ स्रोतामधून खराब पाणी येत असल्याने फिल्टरेशन नंतरही काही प्रमाणात पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले। तसेच पाणी अधिक स्वच्छ करण्यासाठी अतिरिक्त रासायनिक पदार्थांचा वापर केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आवश्यक त्या मर्यादेतच प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली। जोपर्यंत नवीन रोटेशन येत नाही तोपर्यंत काही प्रमाणात पाणी खराब येऊ शकते याची नोंद नागरिकांनी घ्यावी, कारण फिल्टर केल्यानंतर देखील सदरचे पाणी आपल्याला हवे तेवढे फिल्टर होत नाही। ही वस्तुस्थिती धरणातील खराब पाण्यामुळे निर्माण झाली आहे। नगराध्यक्ष पराग संधान यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की सध्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी नवीन रोटेशन येईपर्यंत नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे। घरगुती वापरासाठी पाणी शक्यतो उकळून गाळून आणि स्वच्छ भांड्यात साठवून वापरावे। विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी पिण्याच्या पाण्याबाबत अधिक दक्षता घ्यावी। नगर परिषद नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे। पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे यावेळी संधान यांनी स्पष्ट केले। त्यातलंच पाणी एवढं खराब आहे, त्याच्यामुळे फिल्ट्रेशन प्लांट मध्ये काही जास्त फिल्टर होत नाही पाणी। मी सर्व नागरिकांना विनंती करतो, आता उन्हाळा संपत आलाय, पावसाळ्याचे दिवस येत आहे, त्यामुळे धरणात पाण्याचा साठा कमी असल्यामुळे धरणातून आलेलंच पाणी आपल्याला खराब आहे। म्हणून जे पाणी खराब आहे ते फिल्टर करताना अडचणी येत आहेत आणि फिल्ट्रेशन प्लांटला पण काही लिमिट्स आहेत का पाणी किती फिल्टर करायचं, कारण जास्त फिल्टर करताना जर केमिकलचा वापर केला तर पोटदुखी किंवा इतर आजार होऊ शकतात। म्हणून क्लोरिनेशन असेल याची सगळ्याची एका लिमिटच्या पुढे आपल्याला वापर करता येत नाही, पण तरी आपण जास्तीत जास्त पाणी फिल्टर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नागरिकांना त्याचा त्रास नको व्हायला। परंतु मी आपल्या सगळ्यांना आज आव्हान करतो का इथून पुढे नवीन पाण्याचं रोटेशन येईपर्यंत प्रत्येकाने नळाला आलेलं पाणी उकळून गाळून फिल्टर करून पिलं पाहिजे का, जेणेकरून पोटाचे आजार व इतर कोणतेही आजार होणार नाही। आपण जर बघितलं तर धरणातून जे आलेलं पाणी आहे तेच प्रचंड खराब आहे, कारण धरणात फक्त 23% साठा राहिलेला आहे आणि पर्यायाने ओपन सोर्सने जे आपल्याला पाणी येतं त्यामुळे तळ्यांमध्ये सुद्धा असंच खराब पाणी येतं ज्याचा आता स्मेल येतोय आणि हे पाणी किती फिल्टर करायचा प्रयत्न केला तरी ते फिल्टर होत नाहीये। त्यामुळे पर्यायाने फिल्टर केल्यानंतर सुद्धा आपल्याला जनतेला खराब पाणी जातंय। म्हणजे हे पाणी फिल्टर करण्यासाठी आपण लाईम असेल, ॲलम असेल याचे डोस वाढवले, क्लोरिनेशन डबल केलं, पण एका लिमिटच्या पुढे जर ते डबल केलं तर त्याचा वास आणि टेस्ट बदलते आणि त्याच्यामुळे पोटदुखीसारखे विकार पण होऊ शकतात। म्हणून त्याचं पण एका लिमिटच्या पुढे आपल्याला केमिकलचं प्रमाण वाढवता येत नाही। तर ही डोळ्यासमोर परिस्थिती का धरणातून आलेलं पाणी कसं आहे, त्यामुळे नागरिकांनाही खराब पाणी येत आहे। सगळे डोस डबल केल्यानंतर आज अशी परिस्थिती पाणी फिल्टर होत आहे। परंतु सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की धरणामध्ये तो तळ गाठलेला आहे, त्याच्यामुळे धरणातलं जे शेवटचं पाणी ते आपल्याला तळ्यामध्ये मिळालेलं आहे व त्या तळ्यातून जे पाणी आपण फिल्टर प्लांटला येतं तेच खूप खराब आहे। त्याच्यात जर जास्त प्रमाणात आपण डोसिंग वाढवली, फिल्टर वाढवलं तर त्याच्या नागरिकांना त्रास होऊ शकतो। येत्या काही दिवसात जो फिल्टर प्लांट आहे त्याची पूर्णपणे दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे। माननीय नगराध्यक्ष साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत की सर्व फिल्टर प्लांटमधली सँड जी गोधरा येथून वाळू मागवून येते ती पूर्णपणे बदलण्यात येणार आहे व गेल्या 10 वर्षात ती वाळू 2016 पासून ती कधी वाळू बदलण्यात आलेली नव्हती। ती वाळू आता आपण पुढच्या महिन्यात बदलण्याचं काम हाती घेत आहोत। त्यानंतर कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना चांगल्या दर्जाचं व शुद्ध पाणी देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत।